नाशिकच्या लेखानगर परिसरातील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 2 जुना सिडको परिसरातील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र रोष व्यक्त केला आहे। या वसाहतीत जवळपास 300 ते 350 घरं असून बहुतेक घरांमध्ये वैयक्तिक शौचालयाची सुविधा नाही। त्यामुळे सार्वजनिक शौचालये हे नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत। मात्र या शौचालयातील समस्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। शौचालयात वीज व्यवस्था नाही, भांडी फुटलेली आहेत, दरवाजे नसल्यामुळे गोपनीयतेचा अभाव, या पाणी पुरवठा अपुरा आणि साफसफाई नियमित होत नाही। तसंच शौचालयाच्या बाहेर पाईप चोकअपमुळे परिसरात दुर्गंधी आणि घाण पसरली आहे। या कारणांमुळे लहान मुले, महिला आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय। स्थानिक प्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाला वेळोवेळी याची माहिती दिली गेली असूनही अद्याप कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही। नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी लुंबिनी वन सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज बागुल यांनी पुढाकार घेतला असून लुंबिनी वन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांचं मत जाणून घेतलं आणि महापालिकेला निवेदन सादर करून या शौचालयाचं पुनर्निर्माण, कायमस्वरूपी कर्मचारी नेमणूक, त्याचबरोबर पाईपलाईन आणि साफसफाईच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। संस्थेचे अध्यक्ष मनोज बागुल यांनी इशारा दिला आहे की 8 दिवसांमध्ये योग्य उपाययोजना न केल्यास संस्थेच्या वतीनं नागरिकांसोबत महापालिकेवर कचरा फेको आंदोलन केलं जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। क्रमांक 2 जुना सिडको नाशिक येथील रहिवाशांच्या काही समस्या आहे। जसं की 2010 मध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी बाथरूमची बांधणी केली होती, बाथरूम बांधलं होतं, पण आजच्या डेटला बाथरूमची एकदम घाण अवस्था बाथरूममध्ये। जसं की 7 बाथरूम माणसांसाठी आणि 7 बाथरूम महिलांसाठी बांधले होते, पण त्याची जर आता अवस्था बघितली तर त्याच्यामध्ये पाण्याची सोय नाही आहे। त्याच्यानंतर दरवाजे सगळ्या तुटलेले, कोणत्याच प्रकारचं तिथं एकही भांडा असं चांगलं नाही, पूर्णपणे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे। पंतप्रधान 12,000 रुपये दिले होते, तर खूप साऱ्या जणांना ते 12,000 रुपये आलेच नाही। खूप साऱ्या लोकांच्या घरामध्ये टॉयलेट बाथरूमच नाही आहे। जर टॉयलेट बाथरूमच जर रिपेअर नसतील तर लहान मुलं आहे, महिला आहे, माणसं आहे, हे कुठं जातील संडास बाथरूमला? तर लवकरात लवकर महानगरपालिकेने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर संडास बाथरूम तोडून नवीन व्यवस्थित बांधण्यात यावा, अशी मी मागणी करतो। आमचे संडासाची सोय, आम्हाला लाईट नाही, आम्हाला टॉयलेट सगळे फुटलेले, दरवाजा सगळे उघड्यावर आहे। आमचा एक मुलगा पडलाय, त्याचा पाय मोडला, तिथं एक म्हातारी पडली, त्याचा पाय मोडला आहे। आम्हाला काही सुविधा नाही आहे या ठिकाणी, तर काय करायचं? तुम्ही दखल घ्याव्या, आमचं एवढे म्हणणं आहे का तुम्ही दखल घ्या आमच्यासाठी, महिलांसाठी। महिलांना पाणी नाही, तिथं नळ बंद आहे, आम्ही पाणी कुठून घेऊ? लाईट नाही आहे, बाथरूम व्यवस्थित नाही आहे, दरवाजे सगळे तुटलेले आहे, तर काय करायचं आम्ही? आमच्या इकडं म्हणजे कोणी बघायला कोणी तयारच नाहीये। आमच्या इकडे फक्त वोटिंगच्या टायमाला येतं, त्याच्यानंतर कोणीच येत नाही इथं। फक्त वोटिंगच्या टायमाला आमचे सगळे येतात का आम्ही हे करू ते करू, कोणीच काही करत नाही। आता कोणी पण निवडायला येईल, वोटिंगच्या आधी येईल, आधी आमच्या इकडे व्यवस्था करून देतील तरच आम्ही वोट देऊ, नाही तर कोणाला वोट देणार नाही। इंदिरा गांधी वसाहत 2 मध्ये 2010 मध्ये ज्या महापालिकाने जे टॉयलेट बाथरूम व्यवस्था सर्वांसाठी करून दिली होती, पण जी करून दिली ही त्यांचं आम्ही सगळ्यात पहिले स्वागत करतो। पण त्याच्यानंतर 15 वर्ष झाले या वस्तीला की बाथरूम कुठेही स्वच्छता करून दिलेली नाही। तिथे टॉयलेट बाथरूम असन किंवा भांड्या असन किंवा त्यांचा दरवाजा असन किंवा महिला सुरक्षितमध्ये नाही, तिथं लाईटची अवस्था नाही, तिथल्या आवारामध्ये स्वच्छता अभियान नाही। महापालिका काय झोपेचा ढोंग घेते का? हा आमचा पहिला प्रश्न पडतो महापालिकाला। महापालिकाने लवकर तातडीने त्याचा लक्ष घालून स्वच्छता किंवा त्याची दुरुस्त रिपेअरिंग करून देण्यात यावी, नाहीतर ह्या वस्तीमधनं मोठ्यात मोठ्या 200-500च्या वतीने आम्ही महापालिकावर धडक मोर्चा नेऊ आणि त्यांचा आम्ही आजपासून नाही करून दिला तर जाहीर निषेध करतो। आता बाथरूममध्ये लाईटीची व्यवस्था नसताना रात्रीच्या टायमाला जात असताना तिथं काही शेवळ्या जमले होते बाथरूममध्ये, तिथं पाय चढकून पडलो होतो, पाय फ्रॅक्चर झाला आहे। तर महानगरपालिकेने लवकर तिथं सगळी व्यवस्था करावी, लाईटीची व्यवस्था नाही, मेन पाण्याची व्यवस्था नाही, दरवाजे नाही, पूर्ण भिंतीचे पूर्ण कॉन्क्रीट खाली पडून राहिलं। अचानक एखाद्या लाईट नसल्यामुळे एखाद्याच्या डोक्यात पडलं तर डोकं फुटून त्याचा मृत्यू बी होऊ शकतो। याला का पैशाचा जबाबदार राहणार आहे का?
इथं सगळे गरीब घराण्यातले लोक आहे, काही कोणी श्रीमंताची हे नाही. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.